एकच मिशन जुनी पेन्शन रद्द करा, शिक्षण सेवक पद रद्द करा या घोषणांनी रत्नागिरी शहर रविवारी दुमदुमलं। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि जुनी पेन्शन संघटना समन्वय समितीच्या वतीनं रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जुनी पेन्शन योजना लागू करणं तसंच शिक्षण सेवक पद रद्द करणं यासह विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चाची सुरुवात माळनाका रत्नागिरी येथून झाली। जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणं आंदोलन करण्यात आलं। 2005 ला जी बंद केलेली आमची योजना आहे जुनी पेन्शन योजना तीच आम्हाला हवी आहे आणि ही मागणी घेऊन आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। वोट फॉर ओपीएस हे आमचं शस्त्र आहे आणि इथून पुढे विधानसभेची जी निवडणूक होणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला पेन्शन योजना देणार नाहीत त्यांना आम्ही खुर्चीवर बसण्याचा अधिकार देणारच नाहीये। कारण आम्ही अगदी वयाच्या 24 वर्षापासून 60-65 वर्षापर्यंत आमचं सगळं संपूर्ण आयुष्य या देशाच्या सेवेसाठी घालवत आहोत आणि यासाठी आम्हाला तो अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो आम्ही आमच्याकडून तुम्ही नाही हिरावून घेऊ शकत। आम्हाला आमची जुनी पेन्शन योजनाच हवी आहे। नो जीपीएस, नो एनपीएस, ओनली ओपीएस। या आंदोलनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, त्याचबरोबर शिक्षकेतर संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते। यानंतर शिष्टमंडळाच्या वतीनं निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकर सह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।